नमस्कार। आज बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड नंबर 9 च्या विद्यमान नगरसेविका म्हणजे 2017 ते 2022 या कालावधीतल्या नगरसेविका श्वेता कोरगावकर काँग्रेस पक्षाच्या या भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करीत आहेत। त्यांचं मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि गेल्या 11 वर्षामध्ये देवेंद्रजींनी ज्या प्रकारे या मुंबई शहराचा विकास केलेला आहे, मुंबई शहराचा कायापालट केलेला आहे, क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घडवून आणलेले आहेत। त्यामुळे प्रभावित होऊन काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन आज ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत। तमाम हजारो कार्यकर्त्यांसह त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होत असून मी मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे हार्दिक भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मुंबई शहरामध्ये विविध पक्षातील विद्यमान नगरसेवक ज्यांनी आपापल्या प्रभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांनाही मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जसं देवेंद्रजींनी स्वतःच परवा म्हटलं की आत्तापर्यंत झालेला विकास हा ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर बाकी आहे की कशा प्रकारे अंडरग्राउंड कंजेशन फ्री मुंबई करण्याकरता नेटवर्क तयार करणं किंवा संपूर्ण रेल्वेचे डबे हे एसी करणं किंवा वर्सोव्याच्या पुढे जो सी लिंक विरार भाईंदरपर्यंत जाणार आहे आणि अनेक प्रकारचा विकास जो इन पाईपलाईन आहे आणि पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये मुंबई शहराचा पूर्णपणे चेहरा मोहरा जो बदलणार आहे, या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छा विविध पक्षातील अनेक विद्यमान नगरसेवकांची असून अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत। येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये काँग्रेस, उबाठा अशा सर्वच पक्षातले विद्यमान नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेऊन या विकास यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। तुमच्याकडे एकीकडे पक्षप्रवेश होत आहे, दुसरीकडे 2 ठाकरे बंधू सातत्याने बैठका करत आहेत। आज देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक बैठक झाली। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी केली होती। कुठेतरी भाजपचा विजयाचा महामेरू जो रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात। नाही, असं आहे की बैठका करण्याचा अधिकार हा सगळ्यांना असतो आणि त्यांनाही बैठका करण्याचा अधिकार आहे, परंतु मला असं वाटतं की ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही कुठल्या एका परिवाराची निवडणूक नाही आणि ही मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांना विकास, उन्नती आणि प्रगती देण्याचं एक माध्यम आहे। त्यामुळे BMC इज नॉट फॅमिली बिझनेस आणि त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणं, गणपतीला जाणं, रक्षाबंधनला जाणं, दीपोत्सवामध्ये एकत्रपणे स्टेजवरती येणं यात मुंबईकरांना काही रस नाही। तुम्ही 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेत असताना मुंबई शहराकरता काय केलं किंवा काही केलं नसेल तर किमान येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार तेवढं तरी सांगा। ते पण कोणीच काही बोलत नाहीये। आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये काय केलं हेही सांगतो आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहोत हेही सांगतो। मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती होत असताना मुंबई शहराला सुरक्षित ठेवायचं आहे हेही आम्ही सांगतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्हीच प्राप्त करून दिला हेही आम्ही अभिमानानं सांगतो किंवा BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच ठिकाणी त्याच दक्षिण मुंबईमध्ये हे आम्हीच निर्माण करून दिलं हेही आम्ही अभिमानानं सांगतो।
याच्यापैकी काहीतरी गोष्टी त्यांनी सांगाव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे. आता तुम्ही म्हणालात येतो ट्रेलर हे पिक्चर बी बाकी आहे. येत्या काळात याच मनसे आणि ठाकरेंचे काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत का? अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि जे जे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे मोदीजींच्या कामाने प्रभावित झालेले आहेत किंवा देवेंद्रजींच्या कामावर ज्यांचा विश्वास आहे किंवा भारतीय जनता पार्टीचं मुंबई शहराकरता जे विजन आहे, हे विजन ज्यांना पटलेलं आहे आणि जे या विकास यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छितात, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. सर, सकाळपासून सोशल मीडियावरती तुमच्या विरोधात टीका जी आहे ती होती आहे. तुम्ही मराठीचं एकीकडे गोडवे गाता, परंतु तुमच्या कार्यालयाची पाठी जी आहे ती इंग्रजीमध्ये आहे अशी एक फोटो जो आहे तो व्हायरल केला जातोय. मराठी एकीकरण समिती आहे त्यांनी सुद्धा ट्विट केलं आहे, विरोधकांनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली आहे. असं आहे, ज्या लोकांकडे आपलं केलेलं काम दाखवण्यासाठी नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये काय काम करणार आहेत याचं विजन नाही, तेच लोक अशा प्रकारे काही ना काही विषय काढून त्याच्यातनं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली ते आम्हाला काय मराठी शिकवणार. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे आजोबा महालक्ष्मी मिलमध्ये मास्टर होते आणि मिल बंद पडल्यानंतर माझ्या वडिलांनी पेपर टाकून स्वतःचं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी पत्करली आणि प्रामाणिकपणे बँकेमध्ये 42 वर्ष नोकरी करून आम्हाला मोठं केलं. मी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो. जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले यांच्याकडनं मराठी शिकायची मला आवश्यकता नाही. राजकीय आरोप आहे ती पाटी इंग्रजीमध्ये आहे, ती बदलली जाणार आहे का? तुमच्या कार्यालयात ही इंग्रजी भाषेमध्ये आहे. दुसरीकडे मनसेचे नेते आता तुमच्यावर आरोप करतायत की अटलजींपासून त्यांनी सर्व नेत्यांची नावं काढली, अगदी फडणवीसांच्या मुलींपर्यंत ते आलेले आहेत. ही सर्व मंडळी आहेत ती इंग्रजी शाळांमध्ये शिकतात. नाही, ते आहे बघा, असं आहे, आम्ही इंग्रजी शाळेमध्ये शिकण्यावरती आमचा आक्षेप नाही आहे. नाटक आणि ढोंगबाजी ते करतायत ना, म्हणून आम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेतोय. आम्ही कधीही भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती मारामाऱ्या कुठ्या केल्या नाहीत किंवा ट्रेनमध्ये कोणी हिंदी बोललं म्हणून त्याला मारामाऱ्या करून किंवा त्यांना मारामाऱ्या करण्याकरता आम्ही कोणाला परावृत्त केलं नाही. ज्याच्यामुळे अर्णव खैरे नावाच्या एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे हे आम्हाला नाही, हे त्यांना ॲप्लिकेबल आहे. असं आहे की आम्ही अशा प्रकारे भाषावाद प्रांतवादच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. मारामाऱ्या कुट्या कधीही केल्या नाही. कुणाला मराठी येत नाही म्हणून त्याला मारा किंवा मोर्चाला बॉसच्या कानाखाली आवाज काढून आणा अशी शिकवण आम्ही मराठी लोकांना कधीच दिली नाही. आणि गेल्या 11 वर्षामध्ये मराठी तरुणांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक करण्यावरती भारतीय जनता पार्टीने भर दिला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने याच्यावरती भर दिला आहे. त्यामुळे कोण आम्ही कुठे म्हटलं की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणं चूक आहे. तुम्ही हा आरोप करताय ना, तुम्ही माझ्यावरती आक्षेप घेतलात ना की मी इंग्रजीमध्ये पाटी लावली, मग तुमची मुलं इंग्रजी माध्यमांमध्ये का शिकली याचं उत्तर द्या ना. आम्ही कधीच या गोष्टींवरती आक्षेप घेतला नाही किंवा याच्यावरती कधीही आम्ही पॉलिटिकल इश्यू केला नाही. पण जे करतात, जे ही ढोंगीपणाची भूमिका घेतात, जे दुटप्पीपणा करतात, त्यांच्यावरती हा आक्षेप आहे. आमच्यावरती असू शकत नाही ना, कारण आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन कधीच घेतलेलं नाहीये. सोयीचं राजकारण केलं जाते का? कारण मनसे किंवा ठाकरे गटाकडून ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला त्यांच्यासमोर की बॉम्बे स्कॉटिशमध्ये राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांची मुलं शिकली, तर बॉम्बेचं मुंबई स्कॉटिश असं नाव का बदललं जात नाही, याच्यावरती कुठलंही उत्तर अद्यापर्यंत दिलं नाही. ते देणारच नाहीत ना. कारण असं आहे की ते उत्तर याकरता देणार नाहीत कारण त्यांना असे काही मुद्दे इंग्लिश, हिंदी, मराठी, बॉम्बे अरे बाबा, बॉम्बेचं मुंबई आम्ही केलं. रामभाऊ नाईकांनी प्रस्ताव मांडला हिंदुस्थानच्या संसदेमध्ये. हे आम्हाला काय शिकवणार बॉम्बे आणि मुंबईमध्ये? आम्ही केलं ना बॉम्बेचं मुंबई, हे आम्ही केलं. रामभाऊ नाईक यांनी प्रस्ताव मांडला संसदेमध्ये, तेव्हा बॉम्बेचं मुंबई झालं. त्यामुळे यांच्याकडनं आम्हाला शिकायची आवश्यकता नाही बॉम्बे काय आणि मुंबई काय ते. आम्ही मुंबईचेच पुरस्कर्ते आहोत आणि आम्ही मराठीचे पुरस्कर्ते आहोत. आणि तुमचं मराठीचं प्रेम हे खोटं आणि बेगडी मराठीचं प्रेम आहे. सर, ज्या रामभाऊनी खरं तर यामध्ये पुढाकार घेतला त्याच रामभाऊने आज पत्र लिहिलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हणत कुठेतरी कानपिचक्या दिलेल्या आहेत केंद्रीय मंत्र्यांनी. रामभाऊंनी आपल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या असतील. प्रत्येक व्यक्तीला आपल्या
भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, ते त्यांनी केल्या. प्रत्येक माणसाला आपलं स्वातंत्र्य आहे ना आपले विचार व्यक्त करण्याचं, तर ते त्यांनी केलं असेल. तर मात्र मुंबई महानगरपालिकेचा जो नियम आहे मराठीमध्ये पाट्या असल्या पाहिजे, आता तुमच्या ज्या काही कार्यालयाची जी पाट्या आहे ती तुम्ही बदलणार आहात की नाही? सगळ्या पाट्या या मराठी करण्यात येतील. चला घे ना त्यांना सगळ्यांना बोलवायचं. सगळ्यांना बोलवा, या या, या या.